लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण पोलीस ठाणे येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक। जयंती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकार बांधवांनी आपल्या भूमिका मांडल्या। बातमी आहे पैठण येथून। 9 एप्रिल 2025 बुधवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुलकुल, एकनाथ नागरगौजे, औदुंबर मुस्के, गोपनीय शाखा मनोज वैद्य दिलवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवर्ण जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न झाली। कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये जयंती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक तथा पत्रकार बांधवांनी आपापल्या प्रमुख भूमिका मांडल्या। त्यापैकी सर्वात मूळ मुद्दा म्हणजे दारूची दुकाने बंद असले तरी ब्लॅकने दारू विक्री करणाऱ्यांवर पकडून कारवाई करण्यात यावी। नगरपालिकेने वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेऊन मिरवणुकीच्या रोडवरती पाणी मारून स्वच्छता करावी। मोकळे सुसाट असणाऱ्या जनावरांना पाबंद करावे। MACBच्या अधिकाऱ्यांना लाईटच्या बंदोबस्तामध्ये लावावे, जेणेकरून मिरवणुकीदरम्यान लाईट बंद चालू होऊ नये। इतर समाज बांधवांनी मिरवणुकीमध्ये सामील झाल्यास आपल्यापासून कोणा दुसऱ्याला त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी। या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। त्यावेळी माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, जैतवन धम्मसंस्कार प्रमुख अरुण बल्लाळ, डॉक्टर पंडित किल्लारीकर, वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे तथा युवा पंकज गायकवाड, RPI तालुकाध्यक्ष जगन्नाथ साळवे, जयंती समिती अध्यक्ष सुमित मगरे, महेंद्र साळवे, पत्रकार चंद्रकांत आंबिलवादे, गौतम बनकर, बाबा अडसूल, राहुल गिरे, आव्हाड, कलीम पठाण, सन्माननीय व्यापारी संघ, नागरिक आणि पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.